जलसंपदा विभागामध्ये मेगा भरती होणार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांची माहिती। अमरावतीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करीना थापाचा सत्कार, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी झाली आहे करीनाची निवड। जालन्यामध्ये पालकमंत्री पदावरून वाद, अतुल सावे पालकमंत्री नको, जालन्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची मागणी। शिवेंद्रराजेंना साताऱ्याचं पालकमंत्री पद द्यावं, भाजपचे खासदार उदयनराजे भोसलेंची मागणी। सातारा जिल्ह्यात शंभूराज देसाईंचं जंगी स्वागत, जेसीबीनं फुलांची उधळण करत क्रेननं घातला हार। शेतकऱ्यांच्या जमिनीवरती नांगर फिरवू नका, 47 हेक्टरमधील ग्रीन बेल्ट जमिनीला येलो बेल्ट प्रमाणे भाव द्या, आमदार अर्जुन खोतकरांची मागणी। हेमंत पाटलांच्या मध्यस्थीनं शेतकऱ्यांचं आंदोलन स्थगित, समृद्धी महामार्ग बाधित, शेतकऱ्यांचं आंदोलन स्थगित। बीआरटी मार्गातून जाणाऱ्या 40,000 वाहनांवर कारवाई, तब्बल 4.25 कोटींचा दंड वसूल। बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकरला झटका, उच्च न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळला। डोंबिवलीमध्ये मराठी माणसाला मारहाण प्रकरणी मनसे आक्रमक, मार खाणाऱ्या मराठी माणसावर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानं मनसेची संतप्त भूमिका। जमिनीच्या वादातून गुंडाच्या टोळक्याची एकाला मारहाण, कल्याण पूर्वेतील धक्कादायक घटना। वर्ध्याच्या सुकळी येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत चोरीचा प्रयत्न, बँकेच्या भिंतीला भगदाड पाडत अज्ञात चोरट्याकडून चोरीचा प्रयत्न। आसाम आणि मणिपूरचे जुने नाते पुन्हा वेग घेते। मणिपूरमध्ये परिस्थिती चांगली नसल्यानं तेथे IRBचं प्रशिक्षण शक्य नव्हतं, मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंह यांचं वक्तव्य। मानखुर्दमध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग, मंडाळा परिसरामध्ये लेव्हल 2 ची आग लागल्याची माहिती। प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेगेनल यांचं निधन, तर वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।